मोदी जी अपने विचारों को आगे रख रहे हैं और बाकी को दबा रहे हैं। पाकिस्तान को मेरा इशारा है, जो उंगली इस देश पे और धर्म के विचारों पे करेगा तो उसकी उंगली काटने की भी ताकत हिंदुस्तान में, याद रखना। सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। आमचे योगी जी नेहमी म्हणतात, बटेंगे नहीं तो कटेंगे नहीं, और इस बार सबको बोलना है, ना हम बटेंगे ना हम कटेंगे, हम मुट्ठी बांधकर भारतीय जनता पार्टी के पीछे खड़े रहेंगे और रश्मिताई को भारी मतों से हे क्षेत्र से चुन के लाएंगे। आणि जेही लोक मतांचे विभाजन करण्याकरिता इथे उभे आहे त्यांना माझी एवढीच विनंती आहे, राजकारण जोपर्यंत फक्त खुर्चीसाठी आहे तिथपर्यंत राजकारण करा, पण जेव्हा विचारांची गोष्ट येते तेव्हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आठवण करून विचारांचे पाठीशी उभे राहा, एवढीच विनंती मी आपल्याला करन। भारत माता की। सगळे महिलांची ताकद दाखवा बरं, येते महिलाच जास्त ताकद दिसत आहे। भारत माता की। आदरणीय मंच, आदरणीय बावनकुळे साहेब, या राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर, आमचे जे पहिले असे पालकमंत्री आम्हाला या जिल्ह्याला अमरावतीमध्ये आमचे जे पालकमंत्री झाले, प्रत्येक कार्यकर्त्यांना नावाने ओळखणं, गावाची समस्यापासून छोटी छोटी गोष्टींवर लक्ष देणं आणि महिन्यातून 4-5दा अमरावतीत येणं आणि शेतकऱ्यापासून ते कामगारपर्यंत, मजदूर वर्गपर्यंत त्यांची अडचण काय, कशी आपण सॉल्व्ह केली पाहिजे, हा पहिल्यांदा आमचे अमरावती जिल्ह्यामध्ये पहिला पालकमंत्री असा भेटलेला आहे। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करा। आज या मंचावर तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ वानखडे, आमचे या मतदारसंघाचे आमदार, सरळ कष्टाने संघर्षाने कितीदा पराभव झाला सुद्धा आपली इमानदारी आणि आपली एकनिष्ठा त्यांनी कधीच सोडली नाही। आणि या मतदारसंघाचे आमदार आमचे चंदू भाऊ आणि राज्यसभा मेंबर अनिल गोंडेदादा, आमचे तिकलेताई, रविराज भाऊ, आणि ज्यांच्या प्रचाराकरिता आपण इथे सगळे उपस्थित झाले आहे अशी आमची रेश्मा ताई, त्यांच्यासाठी हे पण महिलांची ताकद बनली पाहिजे। आपण ताकद बनवू ना। एक आधी महिला ते आता भाषण करत होते तर मी पाहत होती, रेश्माताई तुम्ही खूप सुंदर बोलल्या, जेव्हा मी अमरावतीमध्ये सून म्हणून आली ना तर एवढे बोलता येत नव्हता, तुम्ही एवढे छान आज बोलले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, त्यांचं अभिनंदन करा। चोरांना सांगावं नाही लागत किती खोटा बोलावं लागते, इमानदारांना विचार करून बोलावं लागते। आणि ते रेश्माताई इमानदारीने या शहरासाठी ते आपला विचार इथे ठेवत होते की तुम्ही माझ्या सोबत उभे राहा। एक महिला म्हणून, एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून गेल्या काही वर्षापासून मी या पक्षाची कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती करते, आणि मी सुद्धा या पक्षाची कार्यकर्ता म्हणून सगळी महिला मंडळी, जेवढे युवक आहेत त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण ज्यांना ज्यांना भगवेशी प्रेम आहे, ज्यांना ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या रक्तात आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे, तर त्यांनी नक्की आमची ताईच्या पाठीशी उभे राहून या शहराला, मी जेव्हा 2011 मध्ये आली तेव्हा जो मोर्शी होता, तर साहेबांनी सांगितलं, अनिल गोंडे साहेबांनी की 250 कोटी आम्हाला या शहरासाठी आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस जी ने दिली। ये तो सिर्फ झांकी है, मोर्शी के लिए पिक्चर अभी, और पिक्चर के लिए किसको साथ देना पड़ेगा, कि कोणाला सोबत साथ देणार आहे आपण? एकदा जोरात आवाज तर ऐकली पाहिजे पूर्ण शहराने। रेश्माताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बावनकुळे साहब आपके साथ हैं।
दिवशी आमचे आदरणीय पंतप्रधानजींनी धर्माच्या ध्वज सेवा उभा केला, तर पाकिस्तानवरनं त्या गोष्टीवर बोट दाखवण्यात आले. पाकिस्तान अयोध्यामध्ये राम मंदिरावर जे धर्माचा ध्वज आमचे आदरणीय प्रधानमंत्रीजीने लावलं, तो वहां से पाकिस्तान से आवाज निकलती है कि मोदी जी अपने विचारों को आगे रख रहे हैं और बाकी को दबा रहे हैं. पाकिस्तान को मेरा इशारा है, जो उंगली इस देश पे और धर्म के विचारों पे करेगा तो उसकी उंगली काटने की भी ताकत हिंदुस्तान ने याद रखना. या मतदारसंघामध्ये बोंडे साहेबांनी म्हटलं, आम्ही कोणताही जाती, आम्ही वेगळे नाही, आम्ही सगळे एक आहे. पण बरेचसे पक्षवाले माझे वेळी अमरावती जिल्ह्यामध्ये माझा पराभव जेव्हा 19,000 मतांनी झालं, तर मतांच्या विभाजनमुळे माझा पराभव झाला. या गोष्टीचं लक्ष सगळे मतदारांनी ठेवलं पाहिजे. बरेचसे लोक दुसऱ्या पक्षाचे झेंडे घेऊन उभे आहे, त्यांना फक्त एकच टार्गेट आहे की मतांचा विभाजन करा आणि भारतीय जनता पार्टीच्या रश्मीताईंचा पराभव करा. मी आपल्याला विनंती करेन, आमचे योगीजी नेहमी म्हणतात, बटेंगे नहीं तो कटेंगे नहीं. और इस बार सबको बोलना है, ना हम बटेंगे ना हम कटेंगे. हम मुट्ठी बांधकर भारतीय जनता पार्टी के पीछे खड़े रहेंगे और रश्मीताई को भारी मतों से हे क्षेत्र से चुन के लाएंगे. आणि जेही लोक मतांचे विभाजन करण्याकरिता इथे उभे आहे, त्यांना माझी एवढीच विनंती आहे, राजकारण जोपर्यंत फक्त खुर्चीसाठी आहे तिथपर्यंत राजकारण करा. पण जेव्हा विचारांची गोष्ट येते तेव्हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आठवण करून विचारांचे पाठीशी उभे राहा. एवढीच विनंती मी आपल्याला कराल. ताई नावले ताई, आपण जिल्हाध्यक्ष स्वाभिमानचे, आपण स्वाभिमानचे जेही नगरसेवक उभे होते, त्यांनी भारतीय जनता पार्टीला आम्हाला आमच्या लोकांना सपोर्ट केला, पाठिंबा दिला, त्याच्याबद्दल आपला आणि आमच्या रवीजींचे मनापासून धन्यवाद मानते. चंदूभाऊ कोणासाठी नाही दिला, चंदूभाऊ तुमच्यासाठी रवीजींनी ते पाठिंबा दिलं की चंदूभाऊ ज्या पद्धतीने इमानदारी या मतदारसंघामध्ये काम करताय, सरळ व्यक्ती, त्रास देणारे खूप लोक आहे चंदूभाऊला, पण चंदूभाऊ आपको डरना नहीं है. जिसके पीछे ये ताकत है उसका बाल भी बाका कोई कर नहीं सकता. और आपके पीछे ये ताकत ये क्षेत्र की है. मी आपल्याला आज विनंती करायला आली आहे की आपल्याला विचारांसाठी जगायचं आहे. बाबासाहेबांनी दिलेला पुण्य या देशामध्ये त्याला जगायचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, अहिल्यादेवी, सावित्रीबाई